मोदकाचं सारण बनवण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता या खोबऱ्याचा जो हा पाठीचा भाग आहे, काळा भाग, त्याच्यापैकी जो कडक भाग असतो तो फक्त इथे मी काढून टाकणार आहे। तो पूर्ण हे काळं जे आहे ते काढून घेणार नाही आहे। तुम्हाला जर अगदी पांढरं शुभ्र असं खोबरं हवं असेल तर तुम्ही हा जो पाठचा काळा भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्या आणि त्यानंतर मग हे खोबरं वापरू शकता। मी ह्या काळ्या भागासहितच हे खोबरं इथे वापरणार आहे। तर आता इथे हे जे खोबरं आहे हे मी आधी किसून घेणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की हे खोबऱ्याचे तुकडे करून नंतर ते मिक्सरला फिरवलेत तरी पण लवकर बारीक होतं, परंतु त्या केसमध्ये काय होतं की जे खोबरं आहे त्याचे काही जे खोबरं आहे ते चांगलं बारीक होतं, परंतु काही खोबऱ्याचे मात्र तुकडे तसेच राहतात, ते एकसारखं बारीक होत नाही। त्यामुळे इथे मी हे सगळं खोबरं किसून मग वापरणार आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्या प्रकारे हे खोबरं बारीक करून घेऊ शकताय। तर आता हे सगळं खोबरं मी इथे किसून घेते। सगळं खोबरं किसून झाल्यानंतर आता हे खोबरं जे आहे ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। फार बारीक करायचं नाही आहे, तर थोडंसं हे खोबरं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला हे खोबरं बारीक करताना फार बारीक करायचं नाही, म्हणून यासाठी आपण हे जे खोबरं आहे हे चालू बंद असं करून मग बारीक करून घेणार आहोत, किंवा मग पल्स मोडवर मिक्सर फिरवायचा आणि त्यानंतर मग हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे इथवरच आपल्याला हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। आता हे जे खोबरं आहे हे एकूण किती वाट्या आहे ते आपण इथे मोजून घेऊयात। तर वाटीमध्ये खोबरं टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने थोडंसं हे प्रेस करून मग मोजून घ्यायचं की हे एकूण किती वाट्या खोबरं भरणार आहे। तर इथे माझ्याकडे हे जे खोबरं आहे हे एकूण बरोबर 2 वाट्या भरलेलं आहे। आता इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये अगदी एक छोटा चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे जे मिक्सरला फिरवलेलं खोबरं आहे ते सगळं खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर मगाशी आपण हे खोबरं वाटीने मोजलं त्यावेळी ते बरोबर 2 वाट्या भरलं होतं। आता ह्या खोबऱ्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। तर 2 वाटी खोबऱ्यासाठी इथे आपण वापरणार आहोत 1 वाटी गूळ। तर गुळाचं प्रमाण आपल्याला लक्षात यावं म्हणून आपण हे जे खोबरं आहे हे वाटीने मोजून घेतलेलं होतं। तुम्हाला जर जास्त गोडसर आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण वाढवू शकता, परंतु 2 वाट्या खोबऱ्यासाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता हा गूळ याच्यामध्ये व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे हे खोबरं आणि गुळाचं जे सारण आहे चांगलं तयार झालेलं आहे आणि हे सारण कढईच्या तळापासून पण चांगलं सुटू लागलेलं आहे, म्हणजे आपले मोदकाचं सारण आहे ते इथे तयार झालेलं आहे। आता इथे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा वेलची पावडर। वेलची पावडर जी आहे ती गॅस बंद केल्यानंतर मगच सारणामध्ये टाकायची, म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो ह्या सारणामध्ये चांगला टिकून राहतो। आता हे सगळं सारण मी एका प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे ते थोडंसं थंड होईल। सारण थंड होते तोपर्यंत आपण मोदकाची पारी करण्याची जी पुढची तयारी आहे ती करून घेऊयात। आता मोदकाची पारी बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 वाटी दूध टाकून घेतलेलं आहे। आता इथे पारी बनवण्यासाठी मी दूध आणि पाणी असं वापरणार आहे। तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला जर फक्त पाणी वापरायचं असेल तर मग 2 वाट्या पाणी वापरलं तरी पण चालेल। आता याच्यामध्ये टाकायचा 1 छोटा चमचा तूप टाकल्यामुळे आपण जे ही पारी बनवतो मोदकाची त्याला छान शाईन येते आणि दूध वापरल्यामुळे मोदकाची जी पारी बनणार आहे ती चांगली मऊसूत बनते। त्यामुळे आपण याच्यामध्ये दूध आणि तुपाचा वापर केलेला आहे। आता या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आता या मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ। तर आता हे जे तांदळाचं पीठ आहे हे मी इथे 2 वाट्या वापरणार आहे। 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दुधासाठी 2 वाट्या तांदळाचं पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे। तर इथे सुरुवातीला 1 वाटी पीठ टाकून घेतलं, ते थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग याच्यामध्ये अजून 1 वाटी पीठ टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे।
आता हे तांदळाचं पीठ यात टाकून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटासाठी हे चांगलं शिजवून घ्यायचं। त्यानंतर परत झाकण ठेवून ही जी उकड आहे तांदळाची ही अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे। आता ह्यावर आपण झाकण ठेवूयात आणि 2-3 मिनिटं ही उकड शिजवून घ्यायची। आणि त्यानंतर गॅस बंद करून परत ही उकड अशीच झाकून ठेवायची आहे। आता एक साधारण 10 मिनिटांनंतर मी हे झाकण काढून बघते तर इथे उकड छान वाटते, छान शिजलेली दिसते। ही सगळी उकड आपण एका परातमध्ये काढून घेऊयात म्हणजे आपल्याला ही पीठ मळणं सोपं जाईल। तर उकड अजून बऱ्यापैकी गरम आहे, आपण ही उकड जी आहे ती लगेच हाताने मळू शकणार नाही आहोत। त्यामुळे सुरुवातीला एखादा तांब्या किंवा पेला घ्या आणि त्याने ही जी उकड आहे ही चांगली मॅश करून घ्यायची। आता या ठिकाणी मी तांब्या किंवा पेल्याऐवजी मॅशरचा वापर करणार आहे आणि मग हे जे तांदळाची उकड आहे ही चांगली मॅश करून घेणार आहे। आता उकड हाताला सोसवेल इतपत थंड झाली की मग आपण ही हाताने चांगली मळून घ्यायची आहे। आता इथे एका वाटीमध्ये थोडं थंड पाणी घेतलं आणि त्या पाण्यात हात बुडवून मग हे जी उकड आहे ही चांगली मळून घ्यायची। आता आपल्याला ही जी उकड आहे ही चांगली मऊसूत करायची आहे, तर त्यासाठी इथे मी हे पीठ थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यात हे पीठ फिरवल्यानंतर याचा आपण एक छोटासा गोळा करून बघूयात आणि त्यानंतर याची अशी पारी जर तुम्ही करून बघितली तर ही पारी कडेने कुठेही चिरायला नकोय। जर अशी पारी चिरली नाही तर याचा अर्थ आपली ही जी मोदकाची पारीचं पीठ आहे ते एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर सगळं जे पीठ आहे ते आपण असंच मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये पीठ फिरवून घेताना फार वेळ मिक्सर ऑन ठेवायचा नाही, अगदी 2 ते 3 सेकंदासाठी फक्त हे पीठ आपण मिक्सरमध्ये टाकून फिरवून घेणार आहोत। जास्त वेळ जर तुम्ही पीठ या मिक्सरच्या भांड्यात असं फिरवून घेतलं तर मिक्सर खराब होण्याची शक्यता असते, कारण त्यावर लोड येतो त्यामुळे। म्हणून मग हे पीठ मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेताना अगदी 2 ते 3 सेकंदासाठी फक्त हे पीठ फिरवून घ्यायचं आहे। आता हे सगळं पीठ मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून नंतर याचा परत असा गोळा करून घ्यायचा आहे। तर आता आपली ही जी तांदळाच्या पिठाची उकड आहे किंवा मोदकाची पारीचं जे हे पीठ आहे हे छान मऊसूत भिजलेलं आहे। याला आता थोडासा तुपाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुपाचा हात लावून मळल्यामुळे या पिठाला छान शाईन येते आणि मोदकही छान होतात। तुम्ही पीठ जेवढं चांगलं मळून घेणार तेवढे मोदक आपले छान येतात, म्हणून मी तुम्हाला ही प्रोसेस थोडी लॉंग अशी दाखवलेली आहे। आता इथे मोदकाच्या पारीचं पीठ तयार आहे, मोदकाचं सारण देखील तयार आहे। आता हे जे मोदकाचं पीठ आहे त्यातलं मी अर्धच पीठ इथे घेतलेलं आहे, अर्ध झाकून ठेवते म्हणजे ते कडक होणार नाही। आता आपण हे मोदक तयार करायला घेऊयात। तर मोदक तयार करण्यासाठी इथे मी मोदकाचा साचा वापरते। तुम्हाला जर हाताने छान कळीदार मोदक येत असतील तर साचा वापरण्याची गरज पडणार नाही। आता ह्या साच्याला आतल्या बाजूला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे तांदळाची उकड आहे किंवा तांदळाचं पीठ आहे त्यातला थोडासा गोळा घ्यायचा आणि तो ह्या मोदकाच्या साच्यामध्ये टाकायचा आहे। व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असे हे सगळे मोदक साच्याचा वापर करून घ्यायचे आहेत। आता हे पीठ या साच्याच्या आतमध्ये टाकल्यानंतर साईडला ते साच्याला प्रेस करत जायचं आणि मध्ये पोकळ जागा करायची आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सारण भरता येईल। एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं। आता हे जे मध्ये पोकळ जागा बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे खोबऱ्याचं सारण टाकून घेणार आहोत
आणि ही जी बाजू आहे ती पुन्हा पीठ लावून बंद करून घ्यायची. अशा प्रकारे साच्याचा वापर करून हे सगळे मोदक आपण करून घ्यायचे आहेत. आता हा साचा उघडून बघूयात. तर हे पहा एकदम छान कळीदार असा मोदक इथे तयार झालेला आहे. खालून जे आपण पीठ लावलेलं होतं हे मोदक बंद करण्यासाठी ते व्यवस्थित ह्याला सील करून घ्यायचं, म्हणजे मग ज्यावेळी आपण मोदक वाफवणार तर मोदक तुटणार नाहीत. आता हे सगळे मोदक अशा प्रकारे बनवून आपल्याला वाफवून घ्यायचेत. तर मोदक वाफवून घेण्यासाठी एका भांड्यात इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि त्यावर एक जाळीचं भांडं ठेवायचं. तुमच्याकडे जर केळीचं पान वगैरे असेल तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. माझ्याकडे केळीचं पान नाही आहे, मी डायरेक्ट जाळीमध्येच किंवा ह्या चाळणीमध्येच मोदक वाफवून घेणार आहे. पाणी गरम झाल्यानंतर हे मोदक यात वाफवण्यासाठी ठेवायचेत. तर सगळे मोदक यात वाफवण्यासाठी ठेवल्यानंतर एक 10 मिनिटासाठी आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत. 10 मिनिट झालेले आहेत, चेक करूयात. तर मोदक एकदम छान वाफवलेले आहेत आणि अशा प्रकारे आपले हे छान सुंदर असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. व्हिडिओमध्ये उकडीचे मोदक बनवण्यासाठी ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि त्याप्रमाणे हे उकडीचे मोदक करून बघा. गणेश उत्सव असो किंवा गणेश जयंती असो किंवा दर महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी असो, केव्हाही तुम्ही अशा प्रकारे हे उकडीचे मोदक गणपती बाप्पांसाठी नक्कीच करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.